अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता नशिबाला दोष देण्याची वेळ संपली. या राशीसोबत चांगलं घडणार, पैसा येईल दारात. या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होत असतो. शुक्राचं गोचर प्रेम, विवाह आणि सुख समृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. लवकरच शुक्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करत आहे. शुक्राचं मेष राशीतलं गोचर 5 राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे, असं जाणकार सांगतात. प्रत्येकाला जीवनात सुखसमृद्धी हवी असते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र हा ग्रह प्रबळ असतो, त्याचं जीवन सुखी आणि समृद्ध असतं. एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन करतो. या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होत असतो. शुक्राचं गोचर प्रेम, विवाह आणि सुखसमृद्धीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. लवकरच शुक्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 24 एप्रिलला चैत्र पौर्णिमा असून या दिवशी शुक्र मेष राशीत प्रवेश करत आहे. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची विशेष आराधना केली जाते. त्या पार्श्वभूमीवर शुक्राचं मेष राशीतील गोचर विशेष महत्त्वाचं आहे. हे गोचर कर्क, सिंह, तूळ, धनु आणि मकर राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल. पहिली राशी आहे कर्क राशी. शुक्राचं मेष राशीतलं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष फलदायी ठरेल. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्न वाढेल, यश मिळेल. व्यावसायिकांची चांगली प्रगती होईल. नवीन वाहन खरेदीचं नियोजन यशस्वी होईल. ज्या व्यक्ती परदेशात नोकरी करण्यास इच्छुक आहेत, त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. दुसरी राशी आहे सिंह राशी. शुक्राचं गोचर या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मोठं यश घेऊन येईल. तसंच या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. नवीन नोकरी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या निर्णयाचं कौतुक होईल. यश मिळेल. एखादी चांगली संधी मिळेल. शासकीय कामं पूर्ण करण्यासाठी कालावधी चांगला आहे. एखादी चांगली बातमी समजेल. धार्मिक गोष्टीत रुची वाढेल. तिसरी राशी आहे तूळ राशी. शुक्र हा तुमचा राशीस्वामी आहे. त्यामुळे शुक्राचं मेष राशीतील गोचर तुमच्यासाठी फायदेशीर असेल. ज्या व्यक्ती सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखतीत अपेक्षित यश मिळेल. पण प्रयत्न सोडू नका. अविवाहित व्यक्तींचा विवाह निश्चित होऊ शकतो. चौथी राशी आहे धनुराशी. शुक्राचं गोचर तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. नोकरदार व्यक्तींचे त्यांच्या वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. त्यामुळे त्यांना लाभ मिळेल. नवीन कामाला सुरुवात करू शकता. प्रेमविवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींची इच्छा पूर्ण होईल. पाचवी राशी आहे मकर राशी. शुक्राचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल. या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल. मोठी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येतील. या गोष्टीतून तुम्हाला लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे. इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.